नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। साम्राज्य जिथे सूर्यकिरणे सुवर्ण कलशावर पडून संपूर्ण नगरीला उजळून टाकत असत, या सिंहासनावर विराजमान होता राजा कल्माशपाद। तो केवळ पराक्रमीच नव्हता, तर त्याचे व्यक्तिमत्व एखाद्या पर्वतासारखे अभेद्य होते। त्याच्या एका आवाजावर हजारो सैन्य प्राणाची आहुती द्यायला तयार असे, परंतु या अफाट सत्तेने त्याच्या मनात एक सूक्ष्म अहंकार रुजवला होता। असा अहंकार जो माणसाला स्वतःला देवापेक्षा मोठा समजायला भाग पाडतो। एका शुक्रवारी पहाटे राजाने शिकारीला जाण्याचा बेत आखला। निसर्ग शांत होता, पण वाऱ्याची झुळूक काहीतरी अशुभ सुचवत असल्यासारखी वाटत होती। राजा आपल्या वेगवान रथातून घनदाट अरण्यात शिरला। हरणाचा पाठलाग करता करता तो अशा एका भागात पोहोचला जिथे सूर्यप्रकाशही जमिनीला स्पर्श करायला घाबरत होता। तिथे एक अतिशय अरुंद पाऊलवाट होती। एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच कडा। राजाचा रथ त्या वाटेवरून जात असताना समोरून एक तेजस्वी मूर्ती चालत येताना दिसली। ते होते शक्तिमुनी महर्षी वसिष्ठांचे ज्येष्ठ पुत्र। त्यांच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज होते आणि डोळ्यात अथांग शांती। नियमाप्रमाणे एका तपस्वी ऋषीला पाहून राजाने रथातून खाली उतरून त्यांना मार्ग द्यायला हवा होता, पण त्या दिवशी राजाच्या मनात मी राजा आहे ही भावना प्रबळ झाली होती। बाजूला व्हा मुनी, राजा गरजला। हा राजाचा मार्ग आहे, माझ्या रथाचा वेग अडवण्याचे धाडस करू नका। शक्तिमुनींनी शांतपणे राजाकडे पाहिले। त्यांच्या स्वरात राग नव्हता, तर केवळ सत्य होते। ते म्हणाले, राजा, शास्त्र सांगते की ऋषी, वृद्ध आणि ज्ञानवंतांना मार्ग देणे हे राजाचे पहिले कर्तव्य आहे। तू आज धर्माचा विसर पडू देऊ नकोस। राजा कल्माशपादाचा चेहरा रागाने लाल झाला। त्याला वाटले, हा एक सामान्य ब्राह्मण माझ्या आज्ञेचे उल्लंघन करत आहे। त्याने हातातला चाबूक उगारला आणि शक्तिमुनीवर प्रहार केला। तो प्रहार केवळ एका शरीरावर नव्हता, तर तो ज्ञानावर आणि धर्मावर केलेला आघात होता। अपमानित झालेल्या शक्तिमुनीचे डोळे अचानक अग्नीसारखे धगधगू लागले। त्यांनी पाहिले की हा राजा आता केवळ माणूस राहिला नसून अहंकाराचा पुतळा झाला आहे। त्यांनी आपल्या कमंडलूतील जल हातात घेतले आणि पहाडासारख्या आवाजात शाप दिला, ज्या अर्थी तू एका नराधमासारखे क्रूर वर्तन केले आहेस आणि ऋषीची मर्यादा ओलांडली आहेस, त्या अर्थी तू आत्ताच नरभक्षक राक्षस होशील। तुझी हीच नरहंस वृत्ती तुझे शरीर व्यापून टाकेल। पण या कथेमागे एक भयानक गुपित दडलेले होते। त्याच वेळी झाडांच्या आडून ऋषी विश्वामित्रही हे सर्व पाहत होते। वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील ज्येष्ठत्वाचा जुना संघर्ष तिथे काम करत होता। विश्वामित्रांनी आपली मायावी शक्ती वापरली आणि किंकर नावाच्या एका अदृश्य राक्षसाला राजाच्या शरीरात प्रवेश करण्याची आज्ञा दिली। राजाने माफी मागण्यासाठी तोंड उघडले, पण त्याच्या गळ्यातून शब्दाऐवजी एक हिंस्र पशुची डरकाळी फुटली। त्याचे सुंदर नखे वाकडी आणि अनुकुचीदार झाली। डोळ्यातील बाहुल्या उभ्या झाल्या आणि त्याचे हृदय रक्तासाठी आसुसले होते। राजा आता राजा राहिला नव्हता। रथावर बसलेला तो देह आता एक विद्रूप सावली बनला होता। त्याने स्वतःच्या हाताकडे पाहिले, जे आता काळेकुट्ट आणि राडेबाजासारखे झाले होते। तो ओरडत अरण्याच्या दिशेने पळू लागला। अयोध्येचा राजा जो प्रजेचा रक्षण करता होता, तोच आता प्रजेचा काळ बनून काळोखात लुप्त झाला। राक्षस झालेला कल्माशपाद आता पहिले कोणाचे रक्त सांडणार होता आणि वसिष्ठ ऋषी आपल्या मुलाच्या या शापावर काय प्रतिक्रिया देणार होते, ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा।
शक्तिमुनीच्या शापानंतर जंगलात एक भयान शांतता पसरली. राजा कल्माशपाद आता राजा उरला नव्हता. त्याच्या अंगावरील राजवस्त्रे फाटून चिंध्या झाली होती आणि अंगातून एक विचित्र दुर्गंधीयुक्त धूर निघत होता. विश्वामित्राच्या मायेने प्रेरित झालेल्या किंकर राक्षसाने राजाच्या विवेकावर पूर्ण ताबा मिळवला होता. त्याचे डोळे रात्रीच्या काळोखात जळत्या कोळशासारखे चमकत होते. त्याला आता भूक लागली होती, पण ती अन्नाची नव्हती, ती होती मानवी मांसाची. राक्षसी वृत्तीने ग्रासलेला कल्माशपाद वेड्यासारखा धावत सुटला. योगायोगाने ज्या शक्तिमुनीने त्याला शाप दिला होता ते समोरून शांतपणे चालत येत होते. राजाच्या शरीरातील त्या राक्षसाने एक भयानक अट्टहास केला. शक्तिमुनींना पाहून राजाच्या अंतर्मनातील माणूस ओरडून सांगत होता, पळ मुनी पळ, माझ्या आतला राक्षस तुला संपवेल. पण जिभेतून शब्द बाहेर पडत नव्हते, फक्त लाळ गळत होती. एका क्षणात राजाने झेप घेतली आणि ज्या ऋषींनी त्याला शाप दिला होता त्या शक्तिमुनींना त्याने फडशा पाडला. एका पुत्राचा, एका महान तपस्व्याचा अंत एका राजाच्या हातून झाला होता, जो एकेकाळी त्यांचा रक्षक होता. ही बातमी जेव्हा वसिष्ठ ऋषीच्या आश्रमात पोहोचली तेव्हा आकाश फाटल्यासारखा आक्रोश झाला. वसिष्ठाचे 100 पुत्र होते आणि कल्माशपादाने राक्षस रूपाने एकामागून एक त्या सर्वांना आपले भक्ष्य बनवले. महर्षी व वसिष्ठांचे संपूर्ण कुळ नष्ट झाले होते. येथे एक मोठे रहस्य दडलेले होते. वसिष्ठ ऋषींनी राजाला प्रतिशाप का दिला नाही? त्याच्याकडे एवढी शक्ती होती की तो एका क्षणात कल्मापाशादा भस्म करू शकले असते. पण वसिष्ठ शांत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठावर शाप नव्हता. जर मी रागाच्या बदल्यात राग दिला तर माझ्यात आणि त्या राक्षसात काय फरक उरेल? ही त्यांची क्षमाशीलता होती की नियतीचे काही वेगळेच नियोजन होते हे कोणालाच उमजत नव्हते. राक्षस झालेला राजा आता एका फिरत्या मृत्यूचे प्रतीक बनला होता. एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळी एका घनदाट झाडाखाली एक तरुण ब्राह्मण दाम्पत्य विश्रांती घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमाचे सात्विक भाव होते. भुकेने वेडे झालेल्या कल्माशपादाने त्या ब्राह्मणावर झडप घातली. ब्राह्मणाची पत्नी त्याच्या पाया पडली, हंबरडा फोडून म्हणाली, महाराज, तुम्ही तर इक्ष्वाकू वंशाचे भूषण आहात. माझ्या पतीला सोडून द्या. आम्हाला पुत्र प्राप्तीची आस आहे. आमचे कुटुंब उद्ध्वस्त करू नका. पण राक्षसाला कुठे असते दया? त्याने तिच्या देखत तिच्या पतीचा वध केला. त्या दुःखाने पेटून उठलेल्या ब्राह्मणीने राजाच्या डोळ्यात डोळे घालून शेवटचा आणि अत्यंत भयानक शाप दिला. नराधमा, तू माझ्या सुखाचा अंत केलास. लक्षात ठेव, जेव्हा कधी तू तुझ्या राणीजवळ मदयंती पुत्रप्राप्तीसाठी किंवा प्रेमापोटी जाशील त्या क्षणी तुझे प्राण जातील. हा दुसरा शाप मिळताच राजाच्या डोक्यातील राक्षसी धुंदी क्षणभर उतरली. त्याला जाणीव झाली की त्याने काय गमावले आहे. तो आता फक्त नरभक्षक नव्हता, तर तो आपल्या वंशाचा अंताचा कारण ठरणार होता. इक्ष्वाकू वंश, ज्या वंशात पुढे प्रभू रामचंद्र येणार होते, तो आज एका शापामुळे संपण्याच्या मार्गावर होता. रात्रीच्या वेळी जेव्हा चांदणे पडायचे तेव्हा राजा नदीकाठी बसून स्वतःच्या विद्रूप चेहऱ्याकडे पाहत राहायचा. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी खरंच इतका वाईट होतो का की मला या विनाशाचा मोहरा बनवले गेले? 12 वर्षाचा हा वनवास आणि रक्ताने माखलेले हात घेऊन राजा आता एका अशा वळणावर उभा होता जिथे त्याला स्वतःच्या मृत्यूची ओढ लागली होती. पण नियतीला अजून काहीतरी सिद्ध करायचे होते. 12 दीर्घ वर्ष उलटली. रक्ताने माखलेली नखे, विस्कटलेले केस
आणि हिंस्त्र डोळे असलेला तो राक्षस एके दिवशी सकाळी अचानक शांत झाला. शक्तिमुनीच्या शापाची मुदत संपली होती. राजा कल्मापाशपादाच्या शरीरातील किंकर नावाचा राक्षस बाहेर पडला आणि राजा पुन्हा मानवी रूपात आला. पण ही शुद्धी त्याला आनंद देणारी नव्हती, तर ती वेदनादायी होती. शुद्धीवर येताच त्याला त्या सर्व 100 ऋषीपुत्रांचे चेहरे आठवले ज्यांना त्याने मारले होते. त्याला त्या ब्राह्मणीचा आक्रोश आठवला. राजाने स्वतःच्या हाताकडे पाहिले. त्यावर रक्ताचे डाग नसले तरी त्याच्या आत्म्यावर लागलेले डाग गडद होते. तो ओरडला, हे परमेश्वरा, या शुद्धीपेक्षा तो अंधारच बरा होता. राजा आपल्या राजवाड्यात न जाता थेट महर्षी वसिष्ठांच्या आश्रमात धावला. ज्या वसिष्ठांचे 100 पुत्र त्याने खाल्ले होते त्यांच्या समोर उभे राहण्याची त्याची हिंमत नव्हती. तो लांबूनच धुळीत लोळण घेऊ लागला आणि रडत म्हणाला, ऋषी श्रेष्ठ, मी गुन्हेगार आहे. मला दंड द्या. माझा वध करा. मी तुमच्या वंशाचा नाश केला आहे. मला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. इथे कथेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण येतो. वसिष्ठ ऋषींनी राजाला पाहिले. त्यांच्या डोळ्यात रागाचा लवलेशही नव्हता. त्यांनी राजाला उठवले आणि प्रेमाने मिठी मारली. वसिष्ठ म्हणाले, राजन, जे घडले ती नियती होती. तुला निमित्त बनवले गेले होते. तू पश्चाताप केलास, यातच तुझे अर्धे पाप धुतले गेले. शत्रूचा असा स्वीकार पाहून राजाचे हृदय भरून आले. राजाला पश्चाताप झाला होता, पण त्याच्या समोर आता एक मोठे रहस्यमय संकट उभे होते. ब्राह्मणीच्या शापानुसार जर तो आपली पत्नी राणी मदयंती हिच्याजवळ गेला तर त्याचा मृत्यू निश्चित होता. राजाला पुत्र नव्हता. जर राजाला पुत्र झाला नाही तर इक्ष्वाकू वंश तेथे संपणार होता. राजाने राणी मदयंतीला सर्व हकीकत सांगितली. राणी पतीच्या प्राणाच्या भीतीने त्याच्यापासून दूर राहिली, पण वंशाच्या चिंतेने तिला ग्रासले होते. राजवाड्याच्या भिंती आता राजाला तुरुंगासारख्या वाटू लागल्या. वंशाचा नाश होऊ नये म्हणून वसिष्ठ ऋषींनी एक मार्ग सुचवला. त्यांनी राजा आणि राणीला नियोग धर्माचे पालन करण्यास सांगितले. वसिष्ठाच्या तपोबलाने आणि आशीर्वादाने राणी मदयंती गर्भवती राहिली. पण नियतीचा खेळ अजून संपला नव्हता. असे म्हणतात की राणीचे बाळंतपण 7 वर्ष लांबले. ही एक मोठे गूढ होते. अखेर राणीने अशम दगड सदृश कडक गर्भावर प्रहार केला आणि त्यानंतर एक तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्या पुत्राचे नाव ठेवले गेले अश्मक. याच अश्मकाने पुढे इक्ष्वाकू वंशाची धुरा सांभाळली. त्या वंशात पुढे प्रभू श्री रामचंद्र अवतरले. राजा कल्मापाशादांनी आपले उर्वरित आयुष्य धर्माच्या मार्गावर घालवले. त्याच्या कपाळावर जो कलंक डाग होता तो त्याच्या नावाचा भाग बनला, जेणेकरून जगाला आठवण राहील की अहंकार माणसाला काय बनवू शकतो. या कथेत विश्वामित्राचे षड्यंत्र होते की वसिष्ठाची सहनशीलता? खरं तर हे कर्म क्षमतेचे युद्ध होते. वसिष्ठांनी दाखवून दिले की पुत्रांचा बळी देऊनही जर आपण क्षमा करू शकलो तरच आपण खऱ्या अर्थाने ब्रह्मर्षी आहोत. राजा कल्मापाशाची कथा संपते, पण ती मागे एक प्रश्न सोडते. आपल्याला आतला राक्षस अहंकार आपण कधी मारणार? जेव्हा राजाने स्वतःचा अहंकार सोडला तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने शापातून मुक्ती मिळाली. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा हेच वीरांचे भूषण आहे. ही या कथेची खरी गोडी आहे. 12 वर्षाचा काळ संपतो, पण शापाची टांगती तलवार अजूनही आहे. वसिष्ठ ऋषी आपल्या पुत्राच्या मारेकऱ्याला मदत करतील का, की राजाचा वंश तिथेच संपून जाईल? पुत्र अशमकाचा जन्म झाल्यानंतर अयोध्येत आनंदी आनंद झाला खरा, पण राजा कल्मापाशाच्या मनात मात्र एक वेगळीच खळबळ उडाली होती.
जो आता पूर्वीचा गर्विष्ठ राजा राहिला नव्हता. महालाच्या सुवर्ण भिंती त्याला आपल्या पापांची आठवण करून देत होत्या. जेव्हा जेव्हा तो आपल्या लहानग्या पुत्राला पाहायचा तेव्हा त्याला त्या 100 ऋषीपुत्रांचे निरागस चेहरे आठवायचे. राणी मदयंतीने पाहिले की राजा तासनतास खिडकीतून शून्यात नजर लावून बसलेला असतो. महाराज, आता तर वंश सुरक्षित आहे, मग हे दुःख कसले? तिने विचारले. राजाने जड अंतःकरणाने उत्तर दिले, देवी, हा वंश सुरक्षित झाला आहे, पण माझा आत्मा अजूनही त्या अरण्यातील किंकाळ्यात अडकलेला आहे. रक्ताने माखलेले हे हात राजदंड धरण्याच्या लायकीचे उरलेले नाहीत. या भागात राणी मदयंतीचे एक वेगळेच रूप समोर येते. ती केवळ एक पत्नी नव्हती, तर ती राजाची विवेक बुद्धी बनली होती. तिने स्वतःचे सर्व अलंकार उतरवले आणि राजाला म्हणाली, जर आपल्याला शांती वनात मिळणार असेल तर अयोध्याची ही राणी सुद्धा राजवैभवाचा त्याग करेल. एक राजा आणि एक राणी ज्यांच्याकडे जगातील सर्व सुख सोयी होत्या, त्यांनी स्वतःहून प्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे दृश्य पाहून अयोध्येतील जनता ओक्साबोक्सी रडू लागली. ज्या राजाने राक्षस रूपात प्रजेला घाबरले होते, त्याच राजाच्या डोळ्यातील पश्चातापाचे अश्रू पाहून प्रजा त्याला मनापासून माफ करत होती. राजा कल्मषपाद पुन्हा एकदा वसिष्ठ ऋषीच्या आश्रमात पोहोचला. यावेळी तो राजा म्हणून नाही, तर एक भिक्षुक म्हणून आला होता. त्याने वसिष्ठांना विचारले, मुनिराज, मी माझ्या हातांनी आपल्या पुत्रांचा घास घेतला, तरीही आपण मला पुत्रप्राप्तीसाठी मदत केली. हे मोठेपण आपण कुठून आणले? वसिष्ठ ऋषींनी हसून उत्तर दिले, राजन, द्वेषाचा शेवट द्वेषाने कधीच होत नाही. जर मी तुला शिक्षा दिली असती तर तो केवळ सूड ठरला असता, पण मी तुला क्षमा केली, त्यामुळे आज तुझा अहंकार मेला आणि एक माणूस जिवंत झाला. हेच माझ्या पुत्रांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. हे शब्द ऐकून राजाच्या हृदयावरचा एक मोठा दगड हलका झाला. त्याला जाणीव झाली की क्षमतेत जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. कथेचा हा भाग एका गूढ वळणावर संपतो. राजा कल्मषपाद आणि राणी मदयंती हिमालयाच्या दिशेने तपस्येसाठी निघून गेले. असे म्हटले जाते की बद्रीनाथच्या परिसरात एका दिव्य प्रकाशात राजा विलीन झाला. ज्या शरीराने शाप भोगला होता ते शरीर आता प्रकाशमय झाले होते. अयोध्येच्या गादीवर अश्मक राजा झाला. त्यांनी आपल्या वडिलांच्या चुकातून धडा घेतला आणि अयोध्येला न्यायाची नगरी बनवले. कलशमपादाचा कलंक आता पुसला गेला होता आणि त्याचे रूपांतर एका पवित्र पावन कथेत झाले होते. ही कथा केवळ एका राक्षसाची नाही, तर ती माणसातील राक्षस मरून माणसातील देव जागा होण्याची आहे. नियती आपल्याला संकटात टाकते, पण आपला स्वभाव ठरवतो की आपण त्यातून बाहेर कसे पडायचे. राजा कलशमपादाची ही हृदयस्पर्शी कथा आपल्याला सांगते की चुकीची कबुली देणे हे शौर्याचे लक्षण आहे. क्षमा करणे हे दैवत्वाचे लक्षण आहे आणि पश्चाताप हीच खरी गंगा आहे, ज्या स्नान केल्यावर मन शुद्ध होते. अशा प्रकारे अयोध्येच्या इतिहासातील ही एक रहस्यमयी पान कायमचे बंद झाले, पण त्याची शिकवण मात्र अनंत काळासाठी जिवंत राहिली. राजा कल्मषपादाच्या या हृदयस्पर्शी आणि गूढ कथेचा प्रेरणादायी संदेश मानवी जीवनातील मूलभूत मूल्यावर प्रकाश टाकतो. कथेच्या सुरुवातीला राजा कल्मषपाद आपल्या सत्तेच्या मदात होता. अहंकारामुळे माणसाला दुसऱ्याचा सन्मान करणे कठीण जाते. संदेश हाच आहे
की सत्ता आणि संपत्ती कितीही असली तरी नम्रता नसेल तर माणसाचे पतन आढळ आहे. एका क्षणाचा राग राजाला राक्षस बनवून गेला. रागाच्या भरात घेतलेला निर्णय किंवा घेतलेले वर्तन केवळ स्वतःलाच नाही तर संपूर्ण कुळाला विनाशाकडे नेऊ शकते. संयम हा माणसाचा खरी ढाल आहे. या कथेचा सर्वात मोठा नायक वसिष्ठ ऋषी आहेत. ज्या राजाने त्यांच्या 100 पुत्रांना मारले त्यालाच त्यांनी क्षमा केली आणि त्याच्या वंशाची रक्षा केली. हा संदेश देतो की बदल्याची भावना घेण्यापेक्षा क्षमा करणे जास्त धाडसाचे काम आहे. सूडाने सूड संपत नाही तर तो प्रेमाने आणि क्षमतेने संपतो. राजाला जेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली तेव्हा त्याने राजवैभवाचा त्याग केला आणि प्रायश्चित्त घेतले. माणूस कितीही मोठे पाप करो, जर तो अंतःकरणातून पश्चाताप करत असेल आणि स्वतःला बदलण्याची तयारी ठेवत असेल तर त्याला दुसरी संधी नक्कीच मिळते. ही कथा शिकवते की आपण जे पेरतो तेच उगवते. राजाने चुकीचे वर्तन केले म्हणून त्याला शाप मिळाला, पण जेव्हा त्याने सत्पुरुषाची वसिष्ठांची संगत धरली तेव्हा त्याचे जीवन पुन्हा सुमार्गावर आले. चांगल्या कर्माची साथ कधीही सोडू नये. माणसाचे रूप सुंदर असण्यापेक्षा त्याचे विचार आणि आचार शुद्ध असणे महत्वाचे आहे. पद आणि प्रतिष्ठा तात्पुरती असते, पण तुमची क्षमा आणि नम्रता तुम्हाला इतिहासात अजरामर करते. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय